बाहेर काढण्यात आले। तहसीलदार संजय वारकड आज नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात वसमत तालुक्यातील गुज येथील 9 महिला व 2 पुरुष हे भुईमूग निंदण्यासाठी सकाळी 7च्या सुमारास आले असता ट्रॅक्टर ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर हे 9 महिला व 1 पुरुषासहित विहिरीत कोसळला। या 3 जणांना वाचवण्यात यश आले। 7 महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु विहीर खूप खोल असल्यानं 7 महिलांचे प्राण वाचवता आले नाही, असं तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केले। काय घटना घडली सविस्तर? आज सकाळी 7:30 ते 7:45च्या सुमारास मौजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण 10 होते, त्यामध्ये 9 महिला आणि 1 पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता। तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि 3 त्यामध्ये वाचल्यात, 1 पुरुष आणि 2 महिला। 7 महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला, परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि SDM आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम, पोलीस डिपार्टमेंट, महानगरपालिका, MSB सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता 7 महिलाचे आम्हाला दुर्दैवाने डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। ओके।